धन्यवाद तानाजी दादा पाटील आणि राजेंद्र पाटील, राजेश दशरथ जोशी आम्हाला जोडलेत. मनोज जोशी यांनी या स्पर्धेला आणि जॉन मनगोवे टीमला या सेमीफायनल सामन्यासाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद मनोज जोशी. जॉन मनगोवे संघाचे इष्टरक्षक फलंदाज तानाजी दादा पाटील आणि राजेंद्र पाटील दोन्ही खेळाडूंचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चेरोबा 40+ संघाचे येतीन मुकादम आपलं देखील स्वागत आहे. जाऊया आपण या महत्त्वाच्या सामन्याच्या समालोचनाकडे बोलूया. अध्यक्ष चषक 2026 चा पहिला सेमीफायनलचा सामना मैदानामध्ये सुरू होतोय. चेरोबा 40+ कोण आणि जॉन मनगोवे दोन्ही टीम एकाच पंचकृषीतील टीम आहेत. दोन्ही टीमला आमच्या आयोजन कमिटी शेलोमाता 40+ आयोजन कमिटीच्या वतीनं खूप सारे शुभेच्छा. प्रशांत म्हात्रे आणि महेशभाई नाईक ही चेरोबा 40+ संघाची सर्वे जोडी मैदानामध्ये आलेली आहे. तर जॉन मनगोवे संघाचा पहिला गोलंदाज दिलीप पाटील बॉलिंग ट्रॅकवर. सामन्याला होते सुरुवात. पहिला सेमीफायनल आणि पहिला चेंडू प्रशांत म्हात्रेसाठी. पहिला चेंडू फुल टॉस. चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट दिशा दिलेली आहे. चेंडू चाललाय अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. प्रशांत म्हात्रेच्या बॅटमधून आलाय या सेमीफायनल सामन्याचा पहिला सुंदर चौकार. या चेंडूवर धावून पळून पूर्ण केलेत. धावसंख्या 6. 6 धावा. एकता मिसाईल. प्रशांत म्हात्रे या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी आज चेरोबा 40+ कोण संघाची राहिलेली आहे. 7 संघांना मागे करून ही टीम आजच्या ग्रुप बी मधून क्वार्टर फायनल सामना जिंकून सेमीफायनलमध्ये आपल्याला जॉन मनगोवे टीम बरोबर खेळताना पाहायला मिळते. हा चेंडू आलाय वाईट. धावसंख्या 7. पहिला अतिरिक्त चेंडू आपण पाहिलाय दिलीप पाटील यांच्या गोलंदाजीतून. क्या बात आहे. सुरेख चेंडू. ही गोलंदाजीची ओळख आहे दिलीप पाटीलची. अतिशय सुरेख वाईट यॉर्कर चेंडू प्रशांत म्हात्रेसाठी टाकलाय. चौकार दुहेरी वाईट नंतर डॉट. 3 चेंडूमध्ये 7. इथे पावलांचा वापर. फटका फसलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला विजय पाटीलनं हा झेल टिपलाय आणि या सामन्याची गोल्डन विकेट प्रशांत म्हात्रे OUT आउट. हा फटका प्रशांत म्हात्रेला मिडऑफच्या वरून खेळायचा होता. अगदी बॅटचा टो लागून चेंडू अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला विजय पाटीलच्या
हातामध्ये चेंडू विसावलाय. नक्कीच्या फटक्यावर प्रशांत म्हात्रे थोडासा नाराज आहे. पावलांचा वापर जरूर केला होता, मात्र फटक्यासाठी जी जागा निवडली होती ती आपण चुकीची पाहिली. नवीन बॅटर मैदानामध्ये दीपक मुकादम आलेत. 7 या धावसंख्येवर पहिला विकेट दिलीप पाटीलच्या वाट्याला आलेला आहे आणि प्रशांत म्हात्रेची ती विकेट. नक्कीच इथून जयमान गोविंद टीम खुश असेल. गोलंदाज दिलीप पाटीलच्या वर. बघूया दीपक मुकादम. क्या बात आहे. सुरेख चेंडू आपण पाहिलाय. मिडॉनला चेंडू स्टॉप केला. एक सिंगल धाव दीपक मुकादमच्या बॅटमधून. 5 चेंडू 8 धावा 1 विकेट. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर दिलीप पाटीलचं चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं आहे. प्रशांत म्हात्रेची विकेट देखील घेतली. शेवटचा चेंडू महेशभाई नाईक खेळतील. फुल टॉस. चेंडूला अगदी ऑन साईडला केल्यात. काऊ कॉर्नर रिझनला क्षेत्ररक्षकासाठी खूप मोठी चेसिंग होती. इथे चेंडू चाललाय सीमापार. महेश भाईच्या बॅटमधून आलाय हा सुंदर चौकार. कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करा. शोलमाता 40+ संघाचे खेळाडू कपिल पाटील यांच्या शुभ हस्ते तानाजीदादा पाटील जानमान गुवे या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू यांचं स्वागत आणि सन्मान इथे होतोय. धन्यवाद तानाजीदादा पाटील. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. 1 ओव्हर 1 बाद 12 अशी सेमीफायनल सामन्यातून पहिल्या ओव्हरमध्ये चेरोबा 40+ कोण संघाची स्थिती आपण पाहतोय. गोलंदाज आलेत उल्हास पाटील. पहिला चेंडू अतिशय चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. डीप स्लीपर कव्हरला दिलीप पाटील आहेत. 2 धावा या चेंडूवर पूर्ण केलेत. धावसंख्या 14. काल जवानमान गोवे संघाच्या 2 गोलंदाजांना BK बालकृष्ण पाटीलनं प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं, कारण की सलग 3 चेंडू या गोलंदाजांनी काल डॉट टाकलेत. उल्हास पाटील आणि चंदू पाटील. पहिल्या चेंडूवर 2 धावसंख्या 14. हा देखील चेंडू आपण पाहिलाय. बघूया पंच लारा सर आमच्याकडे बोलत आहेत. आउटसाईड ऑफ स्टंप. खूप खराब लाईन. आपण चंदू पाटीलचे जे आजचे 2 चेंडू पाहिलेत खूप चुकीची लाईन आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 15. हा चेंडू अतिशय चांगल्या अगदी लाईनात लेंथवर वाईट यॉर्कर फलंदाजाचं फुटवर्क चेक करून हा चेंडू टाकला होता. क्या बात आहे. दीपक मुकादमनं प्रयत्न जरूर केलेत. थोडासा चेहऱ्यावर स्मित हास्य देखील आपल्याला पाहायला मिळालंय. डॉट बॉल. हा फुलटॉस. चेंडू हवेमध्ये. विजय पाटील पुन्हा एकदा अप्रतिम झेल. या सामन्यातून दुसरा झेल विजय पाटीलनं कंप्लीट केलाय आणि धक्का नंबर 2 चेरोबा 40+ कोण टीमला 15 या धावसंख्येवर फलंदाज दीपक मुकादम.
खेळ आपण पाहिलाय. विजय पाटीलनं या सामन्यातून पहिला झेल प्रशांत म्हात्रेचा टिपला आणि दुसरा झेल हा दीपक मुकादमचा टिपलेला आहे. 2 बाद 15, चेंडू टाकून झालेत 9 आणि धावा बनलेत 15. दिनेश भोईरसाठी हा चेंडू अगदी सेन्सिबल क्रिकेट, डिफेन्सिव्ह फटका, थ्रो अतिशय वेगाने केला होता. निकेश पाटील 2 धावा या चेंडूवर आलेत. धावसंख्या 17. उल्हास पाटीलनं या दुसऱ्यावरचे 4 चेंडू फेकलेत, धावा 5 खर्च केलेले आहेत, अनेक विकेट देखील घेतलेला आहे. अतिशय चांगला लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. प्रिन्स मूव्हीज, रविशेठ गुलवे आणि प्रथमेश पाटील यांची टेक्निकल टीम. भिवंडी तालुक्यातील नंबर 1 ची वाहिनी प्रिन्स मूव्हीज. इथे पुन्हा एकदा चेंडूला हलक्यातून पॉइंट रिझनला खेळलेला आहे. दिनेशनं अतिशय चांगला क्रिकेट या 2 चेंडूवर खेळलेला आहे, कारण की त्यांना ठाऊक आहे 2 विकेट आपले लवकर बाद झालेत, म्हणून टीमला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जावं लागेल. क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल. आल्या आल्या 2 चेंडूमध्ये मूल्यवान 4 धावा आपल्या टीमच्या खात्यामध्ये जोडलेत. संघाची टोटल 19. दुसऱ्या ओव्हरचा शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या ओव्हरला 12 आणि दुसऱ्या ओव्हरला आले 7. पुन्हा एकदा अतिशय चांगला सेन्सिबल क्रिकेट. इनफिल्डच्या आतमधून दिलीप पाटील शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनमधून चेंडूला उचलत आहेत. इथे विकेटचं पतन. फलंदाज महेशभाई नाईक, धावचित बाद. +40 कोण टीम. आता मैदानामध्ये आपण परेश महाजन आणि दिनेश भोईर ही महत्त्वाची जोडी पाहतोय. दिनेश भोईरनं 3 चेंडूमध्ये मूल्यवान 6 धावा जोडलेत. चांगला क्रिकेट खेळलाय. सुरुवातीला 3 चेंडूमध्ये 3 डबल. अध्यक्ष चषक 2026 चा पहिला सेमीफायनल सामना आपण पाहतोय. एका बाजूला गाव जय हनुमान गोवे तर दुसऱ्या बाजूला चेरोबा 40+ कोण. उद्या ग्रुप सी चा पहिला सामना आहे. गावदेवी पिंपलघर आणि गावदेवी अंजूर. त्यानंतर जय हनुमान बावाळे, गावदेवी वडघर, जय हनुमान कारवली, गावदेवी पूर्णा. आणि ग्रुप सी चा पहिल्या फेरीचा 4था सामना आहे. गुरुदत्त मानकोली आणि गंगामाता गुंदवली. उद्या सर्वांनी वेळेवर या. बघूया त्यानंतर आपण ग्रुप डी अर्थातच शनिवारचे देखील 4 संघांना उद्या बोलवलेलं आहे. त्यामध्ये उमसाई पिसे, शिवनेरी स्पोर्ट आमने, एजी स्पोर्ट निंबवली आणि या स्पर्धेचा आयोजक संघ शेलोमाता वाल. उद्या तब्बल 12 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात आणि एकूण 10 सामने उद्या कव्हर करायचे आहेत. प्रमोद भोईर क्रमांक 3चं ओव्हर घेऊन जय हनुमान गोवे टीमकडून पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव परेश महाजननं कंप्लीट केली. धावसंख्या 22. 22 धावा 13 चेंडूमध्ये जोडलेत. बघूया 11 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. दिनेश भोईर 3 चेंडूमध्ये 6 वर. परेश महाजन 1 चेंडूमध्ये 1. इथे संदीप पाटील डीप मिड विकेट रिझनला आहेत. चांगले प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. दुसरी धाव दिनेश भोईरनं कंप्लीट केली आहे. धावसंख्या 24.
14 चेंडूमध्ये 24 धावा. चांगला क्रिकेट दिनेश खेळतोय. 4 चेंडूमध्ये 8, 4 वेळा दुहेरी धावा त्यांनी धावून पूर्ण केलेत. इथे हा फटका हवेमध्ये बघूया. विजय पाटील नक्कीच मला वाटतं थोडंस उशिराने निघालेत. झेलसाठी प्रयत्न करायला हवे होते. 2 धावा या चेंडूवर देखील पूर्ण केलेत. धावसंख्या 26. दिनेशनं अगदी आपण पाहिले तर आत्तापर्यंत 5 चेंडूमध्ये 5 वेळा दुहेरी अशा 10 धावा मूल्यवान जोडलेल्या आहेत. धावसंख्या 26. हा फुलटॉस कॅप मधून चेंडू चाललाय. एका टप्प्यानं लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चौकार. दिनेशच्या बॅटमधून या इनिंगचा पहिला चौकार 6व्या चेंडूवर आलाय आणि धावसंख्या 30 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. 2 ओव्हर 4 चेंडूमध्ये 30 धावा. चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळते. खास करून दिनेश भोईर अतिशय शांत डोक्याने आज सामना खेळतायत. प्रशांत म्हात्रे बाद झाला. त्यानंतर महेशभाई नाईक, दीपक मुकादम आणि सामन्याची सूत्र दिनेश भोईरनं आपल्या खांद्यावर घेतलेली आहेत. क्या बात आहे. सुरेख चेंडू आपण पाहिलाय. प्रमोद भोईरचा चेंडू आपण बघू शकता. अप्रतिम. पहिला डॉट चेंडू या 3ऱ्या ओव्हरचा आलाय. 5वा शेवटचा एक चेंडू आहे. 30 धावा फलकावरती पाहतोय. चेरोबा 40+ कोण 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रमोद भोईर 3ऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. इथे चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक दिलीप पाटील आहेत आणि ते एकच धावेल. 3 ओव्हर 3 बाद 31. शेवटची आणि अंतिम ओव्हर. गोलंदाज बघूया चंदू की अजून कुठल्या गोलंदाजाला ती संधी दिली जाईल. दिनेश भोईर 8 चेंडूमध्ये 15 वर. परेश महाजन 1 चेंडूचा सामना केला 1 वर. अशा 3 ओव्हरमध्ये 42 31 धावा आपण पाहतोय. 31 धावा लागलेत. चेरोबा 40+ कोण टीम आणि जानमन गोवे शोलोमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष भानुदास भोईर चषक 2026 चा पहिला सेमीफायनल मैदानामध्ये सुरू आहे आणि गोलंदाज आलेत चंदू पाटील. जानमन गोवे संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज. बघूया या ओव्हरमध्ये दिनेश भोईर आणि परेश महाजन कशा प्रकारची भूमिका राहील. येणाऱ्या फलंदाजीमध्ये नक्कीच त्यांच्याकडे प्रशांत ज्युनियर एक चांगला फलंदाज आहे. त्यानंतर देवेन मुकादम देखील एक चांगले फलंदाज आहेत. बघूया ती फिल्डिंग लावली जाते. चंदू पाटीलच्या 4थ्या ओव्हरमध्ये किती धावा येतील चेरोबा 40+ कोण संघासाठी. तीन ओव्हर 3 बाद 31. शेवटचा आणि अंतिम स्लॉग ओव्हर. चंदू पाटील शॉर्ट रन अप न पहिला चेंडू इथे अगदी उडवलाय. गुरुदत्त स्टँडच्या समोर चेंडू सेफ लँड होतोय. दिनेश भोईरच्या बॅटमधून या इनिंगचा हा पहिला धमाकेदार षटकार
धावसंख्या 37, 37 धावा. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आपण दिनेश भोईरच्या बॅटमधून पाहतोय. अतिशय चांगला क्रिकेट दिनेश भोईर या महत्वाच्या सामन्यातून खेळताना मैदानात आपण पाहतोय. दिनेश भोईरला ठाऊक आहे हा सामना आपल्या संघासाठी किती महत्वाचा आहे. इथे अजून एक दिनेश भोईरच्या बॅटमधून आपण धमाका पाहतोय. क्या बात आहे. 10 चेंडूमध्ये 27 वर वैयक्तिक दिनेश भोईर आणि संघाची टोटल आपण पाहिली तर 43 वर जाऊन पोहोचलेली आहे. चेरोबा 40+ कोण संघासाठी धावांचा विषय गंभीर आहे. तिथे मात्र दिनेश भोईर सांगतोय मी खंबीर आहे. क्या बात आहे. 10 चेंडूमध्ये 27 धावा त्याने आतापर्यंत ठोकलेत. 40 मध्ये वैयक्तिक 27. इथे 3 मध्ये 3. क्या बात आहे. आणि नाना गोंडली यांच्याकडून दिनेश भोईरला एक कलरफुल टी शर्ट देखील दिला जाईल. अतिशय चांगली फलंदाजी. देवेन मुकादमनं सांगितलं होतं नाणेफेकी कक्षामधून की आम्ही 55 ते 56 धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आणि अजूनही या इनिंगचे 3 चेंडू आहेत. 49चा आकडा त्यांनी गाठलेला आहे. आणि याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे 33 धावांचा दिनेश भोईरच्या खात्यामध्ये. 11 चेंडूमध्ये 33 म्हणजे 300च्या स्ट्राईक रेटनं या धावा त्यांनी बनवल्यात. कुठल्या चेंडूवर सिंगल घ्यायची, कुठल्या चेंडूवर षटकार ठोकायचा, हा उत्तम गणित दिनेश भोईरच्या डोक्यामध्ये सेट आहे. 11 चेंडूमध्ये 33 ठोकलेत. आणि या स्पर्धेतून 3 मध्ये 3 षटकार ठोकण्याचा सुजित तात्या पाटील यांच्यानंतर दिनेश भोईरच्या नावी हा रेकॉर्ड आहे. इथे हा झेल विजय पाटीलनं धरतीला दान केलाय. जीवनदान कोणाला दिलाय तर जीवनदान हा दिलाय दिनेश भोईरला. धावसंख्या 51. क्या बात आहे. 51 धावा लागलेत. प्रदीप पाटील यांच्याकडून दिनेश भोईरला सलग 3 षटकार ठोकल्याबद्दल 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. इथे हा चेंडू देखील ऑन दी ऑफच्या अंदाजानं खेळलेत. ताकद नजाकत आपल्याला पाहायला मिळाली. षटकार. धावांचा आकडा गाठलेला आहे. देवेन मुकादमनं सांगितलं होतं की 55 ते 56. आणि आता एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 13 चेंडूमध्ये नाबाद 41 धावा दिनेश भोईरच्या. क्या बात आहे. जगदीश म्हात्रे यांच्याकडून देखील 500चं कॅच प्राईज आहे. या चेंडूवर षटकार ठोकला तर हा चेंडू वाईट आलाय. धावसंख्या 58. विवेक म्हात्रे उपतालुका प्रमुख शिंदे घाट यांच्याकडून देखील 1000 रुपये पारितोषिक. क्या बात आहे. इथे हा फटका देखील चाललाय
अगदी विजय पाटीलच्या डोक्याच्या वरून सीमा पार षटकार. धावा 3 ओव्हरला 33 होत्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 33 आलेत आणि नाबाद 47 धावा 14 चेंडूमध्ये ठोकलेत. या महत्त्वाच्या सामन्यातून दिनेश भोईरनं नक्कीच अतिशय चांगली फलंदाजी केली. सर्वांच्या आठवणीत राहणारी फलंदाजी. शलोमाता वाल आयोजित अध्यक्ष चषकामध्ये आजच्या दुसऱ्या रात्रीमधून दिनेश भोईरच्या नावे आहे. धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 64 3 गड्यांच्या मोबदल्यात चेरोबा 40+ कोण संघाच्या नावी आणि 65 धावांचं मोठं आव्हान उभं केलेलं आहे जवानमान गोवे टीमच्या समोर. डीजे हे 65 धावांचं आव्हान आहे. राजन मडवी आणि किरण पाटील शेलोमाता 40+ संघाचे दोन्ही सदस्य आपलं वेलकम. चला जवानमान गोवे टीम विजय पाटील आपली सलमेर जोडे आपण मैदानामध्ये रवाना करा. 65 धावांचं मोठं आव्हान आहे. मात्र या मोठ्या आव्हानाला बघूया कसं थोडीच तोड उत्तर दिलं जातो. घ्या जवानमान गोवे टीमकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. बंडू पाटील आहेत, विजय पाटील, दिलीप पाटील, प्रमोद भोईर, त्यानंतर सचिन पाटील, बघूया संदीप पाटील देखील आहेत, निकेश पाटील. इथे गोलंदाजी देखील तितकीच धारदार आहे चेरोबा 40+ कोण संघाकडे. 47 नाबाद धावा आपण पाहिलेत 14 चेंडूमध्ये दिनेश भोईरच्या. त्याने सामन्यातून ठोकलेत. बघूया दिलीप पाटील आणि विजय पाटील ही जोडी आपण पाहतोय जवानमान गोवे टीम. नक्कीच दिनेश भोईरला या सामन्यातून 3 षटकार ठोकल्याबद्दल अमरस्फोट कासनी या संघाचे करता धरता कासने ग्रामपंचायतचे माजी सदस्य आणि विद्यमान उपसरपंच नाना गोंडले यांच्याकडून पारितोषिक आहे. नक्कीच आमचा हा SK सावरिया ग्रुप नितीन भोईर, किरणदादा पाटील, राजन मडवी, BK आणि रुपेश मडवी आज त्यांच्या एका ते सहकार्याला ते मिस करत आहेत. BK बालकृष्ण पाटील, सावरिया शेठ
नक्कीच या स्पर्धेमध्ये चांगली रंगात चलोमाता 40+ सर्व सदस्यांनी भरलेले आहे. अगदी पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत त्यांची मोलाची उपस्थिती आहे. आयवा झेलसाठी देखील अजय बांबरे यांनी पारितोषिक लावलं आहेत आणि आज प्रथमेश तानाजी पाटील यांनी ते पहिलं पारितोषिक आयवा झेलचं 200 रुपयाचं कॅच प्राईज आहे. दादा पाटील यांचे चिरंजीव पाटीलनं झेल टिपलाय. पहिला चेंडू प्रशांत म्हात्रेचा पहिला चेंडू हलक्या हातानं चेंडूला टॅप केलाय. कव्हर पॉईंट रिझनमध्ये शतरक्षक आहेत. एक सिंगलनं दिलीप पाटीलनं स्वतःचं आणि जॉनमन गोवे टीमचं धावांचं श्रीगणेश केलाय. बिनबादे बघूया विजय पाटील इथे पहिल्या चेंडूवर मोठी विकेट. विजय पाटील झेलबाद. संजय भाऊंचं बरोबर लक्ष आहे. मी विजय पाटीलचा पहिला चेंडू बोललो. पहिल्या चेंडूवर दिलीप पाटील एक सिंगल घेतली होती आणि विजय पाटील पहिल्या चेंडूमध्ये त्यांच्या इनिंगच्या बाद झाल्यात. 2 चेंडू 1 वर 1. नक्कीच उद्या स्पर्धा तिसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजे फ्रायडे शुक्रवार सुरू झालाय. किरण भाऊ चांगले खुश आहेत. शेलोमाता वर्ल्ड संघाचे सध्याच्या घडीला पाहिले तर यष्टीरक्षक आहेत. चांगले गोलंदाज देखील त्यांना संधी दिली जाते. उद्या इन ॲक्शनमध्ये इथे हा चेंडू बघूया. ऑन साईडला निकेश न केलाय. डीपमध्ये प्रशांत ज्युनियर उपस्थित. धावा 2 पूर्ण केलेत. धावसंख्या 3. 3 चेंडू 3 धावा 1 विकेट. जॉनमन गोवे टीम बनवायचे आहेत 65 धावा. राजन मडवी वर्ल्ड ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच देखील राहिलेत आणि त्यांच्यासोबत नितीन भोईर आहेत. अजून रुपेश मडवी दिसत नाही आहेत. किरण पाटील आहे स्टेजवर. रुपेश मडवी कुठे आहेत? इथे हा चेंडू बघूया. बॅटला स्पर्श झाला आहे की लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव. यस पंचभाऊ पाटील सरांनी इशारा केला आहे. लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल आली. धावसंख्या 4. 4 चेंडू आणि 4 धावा. प्रशांत म्हात्रे एकता मिसाईल. नक्कीच हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. डेड बॉलचा इशारा केलाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 4 चेंडू 4 धावा 1 विकेट. इथे हा फटका इनफिल्डच्या वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू मात्र चाललाय सीमा पार. या इनिंगचा पहिला चौकार दिलीप पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या 8. क्या बात है. सावरिया ग्रुप इथे हा चेंडू शॉर्ट फायलिंग इनफिल्डच्या आतमध्ये उचललाय. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. इथे फलंदाज निकेश पाटील
धावचीत बाद 1 ओव्हर 2 बाद नाव. चिरिस का सुनने का गाना. ते टाळ्या होऊ द्या राजन मडवीसाठी. नक्कीच गुरुदत्ता मानकुली संघाने जशी स्पर्धा एन्जॉय केली होती तशी शेलोमाता वर्ल्डचे 40+ खेळाडू देखील ही स्पर्धा एन्जॉय करतात. नक्कीच मित्रांनो, आयुष्यामध्ये हसत राहा, खेळत राहा, आयुष्य वाढेल जरूर. 1 ओव्हर 2 बाद नाव. बंडू पाटील आलेत क्रमांक 4 वर. दिलीप पाटील सलामीला आलेत 3 चेंडूमध्ये 6 वर. परेश महाजन 3 ओव्हरमध्ये 56 पाहिजेत. चेंडूला हलक्याताना टॅप केला आहे. एक सिंगल धाव घेऊन दिलीप पाटीलनं आपली स्ट्राईक बंडू पाटीलला रोटेट केलेली आहे. धावसंख्या 10. 7 मध्ये 10. परेश महाजन इथे हा चेंडू 20 मध्ये केला आहे. बघूया डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. दुसरी धाव. दिलीप पाटील धावचीत बाद झालेत. एकच धाव येईल. धावसंख्या 11 आणि गडीबद झाले 3. जानमान गोबे टीम 8 चेंडूमध्ये 3 बाद 11 वर पोहोचलेली आहे. देखील ऑन दी कार्पेट चाललाय. काऊ कॉर्नर रिझनकडे फक्त एक सिंगल धाव येईल. 9 चेंडूमध्ये 12 धावा फक्त आलेत आणि 3 फलंदाज बाद झालेत. त्याच्यामध्ये विजय पाटील, निकेश पाटील आणि दिलीप पाटील हे बाद झालेले फलंदाज. इथे हा चेंडू कंट्रोल पोलचा फटका आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रशांत ज्युनियर उपस्थित. ज्या पद्धतीने दिनेश भोईरीनं फलंदाजी केली चेरोबा 40+ कोण संघासाठी, तशाच एखाद्या फलंदाजाला जयमान गोवे टीमकडून फलंदाजीला सुरुवात करावी लागेल. 10 चेंडूमध्ये फक्त 13 धावा आलेत. 65 धावांचा डोंगर उभा आहे जयमान गोवे टीम समोर. परेश महाजन हा चेंडू अगदी शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमधून उचललाय. प्रशांत म्हात्रे असतात की हा चेंडू माझ्या हातातून मागे गेला कसा. बंडू पाटील येथे यष्टीचित करण्याची संधी नक्कीच चालून आली असती. चांगला चेंडू टाकलाय परेश महाजननं.
इथे हा चेंडू बंडू पाटीलच्या स्लॉट मध्ये आणि काय फिल्डिंग आहे वा दीपक मुकादमने इथे 5 धावा आपल्या संघाचे सेव्ह केलेत. वा गुड फिल्डिंग. 2 ओव्हर आणि धावा बनलेत 7च्या सरासरीने फक्त 14. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेलेली आहे की तिथे एक्झॅक्ट जो चेंडू अडवलाय दीपक मुकादमनं तो चेक करायचा आहे. या तिसरे पंच सुरेश घरत सर. नक्कीच चेंडू अगदी हरवलाय. जंप मारून हा चेंडूला अडवलाय दीपक मुकादमनं. गुड फिल्डिंग. ज्या खेळाडूनं 47 नाबाद धावा या सेमीफायनल सामन्यातून बनवल्यात तोच खेळाडू दिनेश भोईर क्रमांक 3ची ओव्हर घेऊन चेरोबा 40+ कोण संघाकडून आलेला आहे. 14 चेंडूमध्ये 47 धावा. 65 धावांचं आव्हान आहे आणि अजूनही 12 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 51 धावाची गरज आहे. बारामध्ये 51 धावा. बंडू पाटील हा चेंडू सोडून दिलाय आउटसाइड ऑफ स्टंप. बंडू पाटीलला चेंडूची लेंथ लवकर ओळखली होती. बंडू पाटील आणि परेश महाजन याच्यामध्ये सातत्याने चर्चा आपण पाहतोय कारण की जॉन गोव्याऐवजी सरपंच उपसरपंच चषकामध्ये परेश महाजनवर भरपूर पारितोषिक बंडू पाटीलनं लावली होती आणि त्यांच्या समोर आज चांगली गोलंदाजी परेश महाजननी केलेली आहे. हा चेंडू पॉईंटच्या वरून उडवला आहे. चांगला फटका आपण पाहतोय मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव येईल. एका धावेनं धावसंख्या 16 का डोला. धावा बनले 13. चेंडू टाकून झाले 13 आणि धावा बनलेत 16. कमी गतीनं चेंडू टाकलाय आणि हा फटका फसलाय. प्रमोद भोईरची मोठी विकेट या सामन्यातून. सुरेख चेंडू आपण पाहतोय. फलंदाज कोण आहेत? तानाजी दादा फलंदाज कोण आहेत? विकास. इथे चेंडूला अगदी कंट्रोल पूलचा फटका आपण पाहतोय आणि चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार.
इथे पुन्हा एकदा स्लॉग सेप एकच धावेल विकाससाठी. धावसंख्या 21. या ओव्हरचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 17 चेंडूमध्ये 21 आलेत. या चेंडूवर देखील एकच धावेल. 3 ओव्हर 22. 4 गड्यांच्या मोबदल्यात जानमान गोवे टीम 65 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय. आता येणारे चेंडू 6 आणि धावा अजून बनवायचे 43. सहा चेंडूमध्ये 43 धावा. चेरोबा 40+ कोण संघाने काय चांगली फलंदाजी केली आणि त्याचबरोबर दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी देखील तितकीच चांगली आपल्याला पाहायला मिळाली. देवेन मुकादम चेरोबा 40+ कोण संघाचे कॅप्टन. क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू आपण पाहिलाय. यष्टीरक्षक परेश महाजन यष्टांपासून जवळ आहेत. इथे हा फटका केलाय बघूया. दीपक मुकादम मस्तक पे दस्तक. चेंडू एका टप्प्यानं चाललाय सीमा पार. बंडू पाटीलच्या बॅटमधून येतो हा चौकार. धावसंख्या 26. इथे हा चेंडू अगदी इनफिल्डच्या आतमध्ये शॉर्ट फाईनल एक इनफिल्डच्या आतमध्ये अडवलाय. एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 27. 27 धावा झालेत. फक्त 3 चेंडू आता टाकायचे आहेत. चेरोबा 40+ कोण संघाचे गोलंदाज देवेन मुकादमला जवळजवळ फायनलचं तिकीट फिक्स झालेलं आहे. चेरोबा 40+ कोण संघाचं या अध्यक्ष चषकाच्या अंतिम फेरीमध्ये पोचण्याच्या तयारीत आहे. क्या बात है. स्विंग अँड मिस. इथे हा चेंडू वाईट आलाय. धावसंख्या 28. फक्त 2 लिगली चेंडू टाकायचे आहेत. चेरोबा 40+ कोण संघाचा गोलंदाज देवेन मुकादमला क्या बात आहे. हाऊस दॅटचं अपील मात्र पंच सहमत नाहीत. लिगबॅचा इशारा केलाय लारा सरांनी. धावसंख्या 29. अंतिम फेरीमध्ये चेरोबा 40+ कोण संघाची तयारी जल्लोष नक्कीच आपल्याला या चेंडूनंतर पाहायला मिळेल. चालू सीझन मधली 6वी अंतिम फेरी या संघानं आतापर्यंत गाठलेले असं म्हणायला आता हरकत नाही आहे. 4 जिंकलेत 1 हारलेत आणि या स्पर्धेतून देखील त्यांचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश झालेला आहे. शेवट गोड केलं बंडू पाटीलला षटकार ठोकून. धावसंख्या 35 लागली आणि या सामन्यावर विजय संपादन केलेला आहे चेरोबा 40+ कोण संघानं. अभिनंदन चेरोबा 40+ कोण टीम अँड हार्ड लक टफ लक जानमान गोवे. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्याच्या बॅटमधून 14 चेंडूमध्ये 5 षटकार 1 चौकारांसह नाबाद 47 धावा आलेत.
नाव आहे दिनेश भोईर. दिनेश भोईर आपण यायचं आहे.